जय महाराष्ट्र मंडळी. सोनं मोडीत काढण्यासाठी घाई, सराफ दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी. नेमकं झालंय तरी काय? सोनं लवकरच लाखाचा टप्पा पार करणार असल्याची शक्यता गेल्या काही दिवसांमध्ये व्यक्त केली जात होती. मात्र गेल्या 3 दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. सोनं 55,000 रुपये तोळं होणार या अफवेमुळे ग्राहकांनी दागिने विकायला सुरू केलेले आहेत. सराफ पेढ्यांवर सोनं खरेदी करणाऱ्यांऐवजी विकणारे ग्राहक जास्त दिसू लागलेले आहेत. सोन्याचा भाव 55,000 रुपये तोळ्यावर येणार हे खरं आहे का? 94,000 रुपये तोळं किमतीला पोहोचलेलं सोनं गेल्या काही दिवसांपासून उतरणीला लागलेलं आहे. सोन्याच्या किमतीत अचानक घसरण होऊ लागली आहे. सोन्याचा भाव 55,000 रुपये तोळा एवढा होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेत लोकांनी एवढी धास्ती घेतली की सुवर्णनगरी जळगावमध्ये लोकांनी दागिने मोडण्यास सुरुवात केलेली आहे. आता जेवढा भाव आहे तेवढा भाव मिळाला तरी काही पैसे मिळतील अशी भावना असल्यानं लोकांनी तयार केलेले दागिने मोडण्यास सुरुवात केलेली आहे. सोन्याचा भाव 1,00,000 रुपयावर जाईल या आशेने अनेकांनी पूर्वीचं सोनं खरेदी केलं. त्यांना आता सोन्याच्या भावात घसरण झाल्यानं सोनं विक्री करायला सुरुवात केली असं दुकानदार सांगतायत. एकाच वेळी शेअर मार्केट कोसळणं आणि सोन्याच्या भावात घसरण होणं असं सहसा होत नाही, पण काही जागतिक घडामोडीमुळे सोनं घसरणीला लागल्याचं तज्ज्ञ सांगू लागले आहे. सोन्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं. ऑस्ट्रेलियानेही सोन्याचं उत्पादन वाढवलं. रिसायकल सोन्याचा पुरवठा देखील वाढला. केंद्रीय बँकांकडून 1,045 टन सोनं खरेदी केलं. तसेच 71 केंद्रीय बँका सोनं साठा कमी करू शकतात. त्यामुळे सोन्याचे भाव घसरणीला लागल्याचं सांगण्यात येत आहे. पण सोनं 55,000 रुपये तोळ्यावर येण्याची शक्यता फारच कमी असल्याचा दावा तज्ज्ञ करत आहे. धन्यवाद.